काय मंडळी, आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दुसरा माझा मिनी ब्लॉग आहे. तर आजचा मिनी ब्लॉग कसा होतो चालला तर माझ्यासोबत. मी आता चाललोय बस स्टॉपवर. आता मी आलोय हायवे रोडला. आता चाललोय बस स्टॉप कडं पायी पायी. हे आहे आमच्या शिंगेगावचं बस स्टॉप. मी चाललोय आता आडगावला ताईला घ्यायला. मी यांना विचारलं की बस कधी येणार, पण ये म्हणे आम्ही किती कावचं बसले म्हणे, बसच नाही आले म्हणे. मग मी पण घेतलं सावलीत बसून, कारण की ऊन पण लय होतं. इकडं मेंढर आले चरायला. मेंढराला सांभाळायला ते 2 पोरं होते. मग मला असा विचार पडला, एवढं उन्हात आणायचे 2 पोरं कशी काय मेंढरा वावरामध्ये चारायला आणले. शिंगवेला मामा मामी येलो होत्या, म्हणून सुखभाऊ बस स्टॉपवर सोडवायला आला. मामा मामी 5 मिनिटं थांबले आणि लगेच बस आली. बसमध्ये लगेच सगळे चढायला लागले. मग बसमध्ये बसायला जागाच नव्हती. कंडक्टर पशीच बसून घेतलं, कारण तिकडं सीट खाली होतं. कंडक्टरच्या आणि माझ्या लय गप्पा चालू होत्या. मग काय मी आडगाव टाप्प्यावर घेतलं उतरून, आणि ही आहे आडगावची पाटी. यो आहे पाच, आणि यो बाहेरच तयारी करून बसला होता आणि यो नाचत होता. आणि इकडं बाहेर लय सावली, कारण इकडं झाडं पण लय आहे इकडं. आणि यो आहे लहान बाचा, आणि अक्का त्याला पॅन्ट घालत होती. मग मी लगेच त्याला कडीवर घेतलं. आणि मग काय मोठं म्हणे मला कुरकुरे खायचे, मग त्याला मी दुकानात घेऊन गेलो. मग काय त्यांना कुरकुरे घेऊन दिले, आणि पा कसे खाऊ राहिले ते. त्यांना म्हटलं तुमच्या दोघांचा एक फोटो काढतो सोबत. आणि यांनी मग गाड्या काढल्या. मग लगेच गाड्या खेळत होत्या. एकामेकाला धडक पण देत होत्या, तुम्ही पाहू शकता. मग काय आम्ही निघलो काना रस्त्याने. हाडगाववरून पण 1-2 किलोमीटर पायी पायी जावं लागलं बस स्टॉपवर. मग मला अक्काने हरभऱ्याची पिशवी दिली, म्हणे एक पाहिली हरभरा आहे म्हणे, घेऊन जाय म्हणे. मग काय आम्ही चालत आलो बस स्टॉपवर. इकडं बसच थांबवत नव्हते. मग आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये बसलो. मग काय चांदवडला उतरलो. यांना फ्रुटी प्यायची होती. मग यांना येताच फ्रुटी घेऊन दिली. म्हटलं तिकडे गेल्यावर बस स्टॉपवर गेल्यावर मग फ्रुटी प्या. मोठ्या भाच्याला म्हटलं तुझी उलटी टोपी घालून देतो. मग उलटी टोपी घालून तो म्हणे नका म्हणे, याची फ्रुटी संपून गेली. मग काय तोंडातच बॉक्स घालत होता. मग बस आली. मग बसमध्ये आम्ही बसून घेतलं. इडून पण बसमध्ये लईच गर्दी होती, बसायला जागा नव्हती. मग काय काकाला म्हटलं तिकडं सारखा म्हटलं तिघांना थोडं बसू द्या. मग बसू दिलं. मला तर जागाच भेटली नाही. मग काय उभंच राहून घेतलं. शिंग फाट उतरलो. मग आम्ही मोठा भाचा म्हणे मला टोपी नाही घालायची, मग काढून घेतली मग टोपी. इडून पण बस स्टॉप पासून आम्ही घरी पाय निघालो. मग याला पण पाय ताकडले, याला कडे नाही घेतलं. याला म्हणतो तुझे पाय दुखते नाही का? तो म्हणे नाही म्हणे काही नाही. मोठ्याला डबल टोपी घालून दिली. यो कसा हसत, याला कडी घातलेलं मजा वाटते. मग काय आम्ही घरी पोचलो. मग मम्मी वाटेवरच उभी होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या ब्लॉग.